नमस्कार. चला आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी थेट आपल्या मातीत, आपल्या शेतात पोहोचलीये. ही गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याची आणि त्याच्या एका नवीन साथीदाराची. हा साथीदार म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आपण ज्याला AI म्हणतो ते. बघूया तरी काय आहे हे नक्की. तर कथेची सुरुवात होते यवतमाळमधील संतोष पाटील यांच्यापासून. विचार करा, फक्त एका मोबाईल ॲपमुळे त्यांच्या सोयाबीनचं उत्पादन तब्बल 3 पट वाढलं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 3 पट. एका शेतकऱ्यासाठी हा आकडा किती मोठा बदल घडवू शकतो याची कल्पनाच केलेली बरी. पण ही गोष्ट काही फक्त संतोष पाटलांची नाहीये. आपल्या महाराष्ट्रातल्या 60 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांची हीच तर कहाणी आहे. हीच ती माणसं आहेत जी आपल्या ताटात अन्न यावं म्हणून दिवस रात्र राबतात. शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे खरं तर एक रोजचं युद्धच. कधी पाऊस पाठ फिरवतो तर कधी अचानक कुठली तरी कीड पिकावर हल्ला करते. बाजारात गेल्यावर काय भाव मिळेल याची काहीच शाश्वती नसते आणि जमिनीचं आरोग्य, त्याची चिंता तर कायम डोक्यावर असतेच. प्रत्येक निर्णय खूप महत्त्वाचा असतो, कारण एक छोटीशी चूकसुद्धा होत्याचं नव्हतं करू शकते. पण आता याच लढाईत शेतकऱ्याच्या हातात एक नवीन, धारदार शस्त्र आलंय. एक असं साधन जे ऊन पावसाचा अंदाज घेतं, पाणी वाचवतं आणि पिकावर आलेला रोगसुद्धा अचूक ओळखतं. आणि या शस्त्राचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच AI. मग हा नवीन शेतीसाथी नेमकं काम करतो तरी कसा? याचं उत्तर आपल्याला संतोष पाटील यांच्या अनुभवातच मिळतं. त्यांच्यासाठी हे ॲप म्हणजे जणू एक मार्गदर्शकच ठरलं. प्रक्रिया अगदी सोपी आहे. बघा, संतोष यांनी काय केलं, त्यांनी फक्त त्यांच्या सोयाबीनच्या एका पानाचा फोटो काढला. मग काय, AIने तो फोटो लाखो फोटोंच्या डेटाबेससोबत ताळून पाहिला आणि फक्त काही सेकंदातच उत्तर दिलं. तुमच्या पिकाला सर्कोस्पोरा लीफ ब्लाइट नावाचा रोग झालाय आणि त्यावर हे औषध वापरा. किती अचूक आणि किती पटकन. पण इथे एक प्रश्न उभा राहतो की AI असं काय पाहू शकतं जे आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही. तर गंमत अशी आहे की AI पानांच्या रंगातला अगदी सूक्ष्म फरक ओळखतं, त्यावरच्या डागांचा आकार, त्याचा पोत बघतं. एवढंच नाही तर ते जमिनीतला ओलावा, पोषक तत्वांची कमतरता आणि पुढच्या काही दिवसांत हवामान कसं असेल ह्या सगळ्या गोष्टींचा एकाच वेळी विचार करून सल्ला देतं. म्हणजे जणू काही ह्याच्याकडे एक अशी नजर आहे जी पिकाच्या आत आणि भविष्यात दोन्हीकडे पाहू शकते. हे तंत्रज्ञान आज इतकं महत्त्वाचं का झालंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका खूप मोठ्या आणि तितक्याच कटू सत्याला सामोरं जावं लागेल. हा आकडा बघा, 3 लाखांपेक्षा जास्त. गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात इतक्या शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. प्रत्येक आकड्यामागे एक कुटुंब आहे, ज्यांची स्वप्न पिकाच्या नुकसानीमुळे आणि कर्जाच्या ओझ्याखाली चिरडली गेली. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. संकटाच्या वेळी निर्णय घेताना शेतकरी खूप एकटा असतो. AI हाच एकटेपणा कमी करतं. ते शेतकऱ्याला एक असा ज्ञानी आणि न थकणारा साथीदार देतं, जो योग्य वेळी अचूक माहिती घेऊन उभा असतो. आणि ऐका, हे काही भविष्यातलं स्वप्न नाहीये. आज आपल्या भारतात अशी अनेक साधनं उपलब्ध आहेत, जसं की भारत सरकारचं किसान सुविधा ॲप, आपल्या महाराष्ट्र सरकारचं अस्सल मराठीत सल्ला देणारं ॲग्रिस्टॅग, रोगाचं नेमकं ठिकाण शोधून काढणारे AI ड्रोन्स, आणि इतकंच काय तर इस्रोचे मेघदूत उपग्रहसुद्धा आहेत, जे थेट अवकाशातून शेतावर नजर ठेवतात. ठीक आहे, तंत्रज्ञान तर आलं, पण ते वापरणार कोण? ग्रामीण भागातले लोक यावर विश्वास कसा ठेवतील? हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत, नाही का? या प्रश्नाचं उत्तर कोणत्या तज्ज्ञाकडून नाही, तर 74 वर्षांचे शेतकरी वासुदेवराव यांच्याकडून मिळतं. ते किती सहजपणे म्हणतात, मी काय 7वीच्या पुढे शिकलो नाही, पण आता AI जे सांगतं ते मी ऐकतो, ते मला चुकीचं सांगत नाही. त्यांचं हे एकच वाक्य वय आणि शिक्षणाच्या पलीकडे जाऊन या तंत्रज्ञानावरचा विश्वास दाखवून देतं. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. AI हे शेतकऱ्याची जागा घेण्यासाठी आलेलं नाही. उलट ते शेतकऱ्याच्या अनुभवाला आणि त्याच्या ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याला आणखी सक्षम करतंय, अधिक ताकदवान बनवतंय. तर मग आपल्या शेतीचं भविष्य कसं दिसतंय? हे बदल फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण देशभरात याची सुरुवात झाली आहे. आणि याचे ठोस पुरावे सुद्धा समोर येत आहेत. बघा, उत्तर प्रदेशात ऊसाचं उत्पादन 36% वाढलंय, म्हणजे शेतकऱ्याच्या खिशात जास्त पैसे आले. पंजाबमध्ये कीटकनाशकांचा वापर 40% कमी झाला, म्हणजे जमीन आणि आपलं आरोग्य दोन्हींचा फायदा. तर केरळमध्ये तब्बल 30% पाण्याची बचत झाली आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर एका मोठ्या सकारात्मक बदलाचीही नांदी आहे. मग आता आपण काय करू शकतो? सुरुवात खूप सोपी आहे. पहिलं म्हणजे किसान सुविधासारखं ॲप शोधा. ते अगदी मोफत मिळतं.
दुसरं, गावात होणाऱ्या कार्यशाळांमध्ये भाग घ्या किंवा अगदी सोपं ऑनलाईन व्हिडिओमधून याबद्दल अधिक माहिती मिळवा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ही माहिती आपल्या आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचवा, कारण एक छोटासा प्रयत्नच मोठा बदल घडवू शकतो. आपण संतोष पाटील यांच्यापासून सुरुवात केली होती आणि त्यांच्याच एका सुंदर वाक्याने आपण शेवट करूया. ते म्हणतात, आता शेत माझ्याशी बोलतं. जेव्हा एक शेतकरी असं म्हणतो तेव्हा हे सिद्ध होतं की तंत्रज्ञानाने फक्त पीक नाही तर माणूस आणि माती यांच्यातलं नातंही अधिक घट्ट, अधिक जिव्हाळ्याचं केलं आहे.